जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा आज पालखी प्रस्थान सोहळा पहाटेपासून काकड आरती आणि महापूजेनं सोहळ्याला सुरुवात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्री पाटील आज करणार भाजपमध्ये प्रवेश। सांगलीत काँग्रेसला भाजपचा मोठा धक्का। दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला 4 लाख रुपये, तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला 3 लाख रुपये आणि ज्याला पूर्ण त्याचा सैराट करून टाकेल त्याला 11 लाख रुपये। सांगलीत ऋतुजा राजगेच्या आत्महत्येवरून आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक। मंदिराच्या गाभाऱ्यातून आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी आढावा घेतलेला आहे, आपण तो पाहूया। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 340 पालखी प्रस्थान अवघ्या काही तासावर आलेलं आहे। आज पहाटेपासून देऊ संस्थानच्या वतीने अभिषेक, पूजा आणि आरती करण्यात आली। तर या ठिकाणी आपण पाहू शकता पांडुरंगाला संपूर्ण सजावट करण्यात आलेली आहे। संपूर्ण रंगीबिरंगी देशी विदेशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे, त्यामुळे पांडुरंगाचं रूपही सुंदर दिसत आहे। आज सकाळपासूनच देव देवस्थानच्या वतीने येथे पूजा अभिषेक करण्यात आलेला आहे। कारण की आपण जर पाहिलं गेलं तर पालखी प्रस्थानासाठी लाखोच्या संख्येने वारकरी भाविक भक्त देऊमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे आपण जर पाहिलं गेलं तर दर्शनासाठी इथे मोठी गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आज पहाटेपासूनच संपूर्ण वारकरी भाविक भक्त येथे आलेले आहेत। त्यामुळे आता या पालखी प्रस्थानाला राज्यभरातून जे आलेले भाविक भक्त ते आता इथे पांडुरंगाचं आणि संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊ लागलेले आहेत। जुडम न्यूज 18 लोकमत देहू। बातमीपत्राला सुरुवात करूया। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात होते आणि यंदाचा हा 340वा पालखी सोहळा आहे। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे। पहाटे 4:30 वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमांची सुरुवात झालेली आहे। पहाटे 4:30 वाजता शिळा मंदिर इथे अभिषेक करण्यात आलाय आणि त्यानंतर स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि काकड आरती झाली। स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजेनंतर पालखी सोहळ्याचे जनक तसंच संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादुकांचा अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली आहे। पालखी प्रस्थान कार्यक्रम दुपारी 2:30 वाजता मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपातून सुरू होईल। तर पालखी सोहळ्यासाठी चांदीच्या पालखी रथ सज्ज आहे आणि सोहळ्यात सहभागी होणाऱ्या 500 दिंड्या देहूमध्ये दाखल झाल्या। यंदा संस्थाननं 3 बैलजोडी स्वतः खरेदी केलेल्या आहेत। देऊळवाड्याला आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देते आमची प्रतिनिधी प्रियंका लाठी सध्या आपल्यासोबत जोडली गेलेली आहे। प्रियंका, गुड मॉर्निंग। खरं तर आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आहे, तू देखील हा सोहळा अनुभवते, कशा प्रकारचे आजचे कार्यक्रम आहेत, काय वातावरण आहे? सुरुवात करूया। पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। प्राजक्ता, देहूमध्ये आपण आता उपस्थित आहोत आणि अतिशय नयनरम्य वातावरण इथे आहे। इंद्रायणी नदी माझ्या पाठी आहे आणि मंदिर सुद्धा तुम्ही पाहू शकता। मंदिराचं महाद्वार इथे आहे। अनेक भक्त, अनेक वारकरी इथे जमलेले आहेत। इंद्रायणीमध्ये येऊन ते पवित्र स्नान करतायत, तिथून मग मंदिराच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात जातात आणि लगबग जी सकाळची सुरू आहे इथे पवित्र स्नानासाठी असेल, मंदिराच्या दर्शनासाठी असेल, हळूहळू वारकरी देखील देहू नगरीमध्ये दाखल होत आहेत। आज जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इथून निघेल, इथून प्रस्थान करेल आणि त्यासाठी ही सगळी लगबग वारकऱ्यांची सुरू झालेली आपण पाहू शकतो। वेगवेगळ्या गावचे वारकरी इथे आलेले आहेत। सगळे इंद्रायणीच्या काठी आधी स्नान करतात आणि मग त्यानंतर ते मंदिराच्या आतमध्ये जाऊन गाभाऱ्यात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं इथे दर्शन घेत आहेत। देहूमध्ये आज खरं तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी इथून पंढरपूरकडे प्रस्थान करेल आणि 19 दिवसांचा हा प्रवास करून पंढरीत दाखल होईल। आज तुम्ही वारकऱ्यांची लगबग बघू शकता। रामकृष्ण हरी माऊली, कुठून आलेला आहात आपण? तेर गावावरून आपण आलेला आहात। काय कसं वाटतं आज देहूमध्ये? आनंद आहे एकदम एकदम आनंद आहे। काय सांगाल मावशी, तुम्ही काय सांगाल? किती
वारी आहे तुमची? आमची 12वी वारी चालू आहे. हा 12वी. काय कसं वाटतंय आता इकडे येऊन? चांगले वाटते. आजी तुमची कितवी वारी आहे? 16वी वारी आहे. यावर्षी काय वेगळं वाटतं वारीत? चांगलं वाटतंय की चांगलं वाटतंय. होय चांगलं तर तुम्ही वारकऱ्यांचा उत्साह बघू शकता. सगळे अगदी इकडे उत्साहाने आलेले आहेत. पादुकांचं दर्शन घेतात, इंद्रायणीचंही दर्शन घेतात आणि वारकरी संप्रदायाला या क्षणाची वास लागून असते. जून महिना आला की दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या प्राजक्ता. एक म्हणजे शेतकऱ्यांची पेरणी आणि दुसरं म्हणजे वारकऱ्यांची वारीसाठी लगबग. आणखी काही वारकरी आहेत माझ्यासोबत. बाबा कुठून आलात? हा इंदापूरहून आलो इंदापूरहून. हा हा काय इंदापूर. आज वाटतंय? आज लय भारी वाटतंय. आम्ही तेव्हा दर्शन कालच्या घरून आम्ही आलो गाडी हा गाडी करून हा. एखादा अभंग होऊन जाऊ द्या. म्हणा म्हणा एक तू म्हणा आळंदी हे गाव समाधी घेतली. आळंदी समाधी घेतली. आळंदी भवती शोभे शुद्ध माती. भवती शोभे शुद्ध माती. समाधी घेतली. आळंदी समाधी घेतली. आळंदी सनमुखा पुढे अंजन वृक्ष देवते ते घेती साक्ष. भवती शोभे शुद्ध माती. भवती शोभे शुद्ध माती. समाधी घेतली. आळंदी समाधी घेतली. आळंदी. खूप छान म्हटलात मावशी. बाबा तुम्ही पण आता आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव शोधेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. तो सुख सोहळा काय वानू. तो सुख सोहळा काय वानू. तर जसं की तुम्ही बघितलं न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी या न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी खास हा अभंग आपण आता ऐकला. देहूच्या इंद्रायणी तटावर आपण आता उपस्थित आहोत. तर अनेक लोक अनेक वारकरी माझ्यासोबत आहेत. त्यांचं सुद्धा आपण अभंग ऐकून घेणार आहोत. तर तुर्तास प्राजक्ता सध्या त्यांचा अभंग मी रेकॉर्ड करतेय दर्शकांसाठी. आपण तो अभंग पाठवूयात. निश्चितच प्रियंका, खरं तर वारकऱ्यांमध्ये भाविकांमध्ये उत्साह दिसतोय. तुझा देखील उत्साह दिसतोय. असाच तो कायम टिकू दे. तू देखील या सोहळ्याचा आनंद घे. धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी.